नमस्कार सगळ्यांना, कसे आहेत? बरेत का? आय होप सगळे ठीक असतील. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत करते मी. बरेच दिवस झालं माझा ब्लॉग काय आला नव्हता, कारण पण तसंच होतं. थोडे आजारी पण होते मी आणि व्हिडिओ काढायला टाईम पण भेटला नाही मला. तर काल आयुष काळूबाईला गेलेला आहे, त्याच्या छोट्या चुलती आणि चुलत्यासोबत, अंकल आणि आंटीसोबत त्याच्या. तर घर शांत शांत आहे. आयुष घरी असल्यावर कालवा असतो लय, मम्मी मला जेवायला दे, मम्मी मला शाळेत गेला तरी. आज तर रविवारच सुट्टी होती, पण घरी असला तरी त्याचा लय कालवा असतो. तर कसं शांत वाटतंय घर आज. तर येईल तो म्हणजे सोमवारी येईन, उद्या. आज काय येणार नाही. आज काल इथून निघले वाटतं 6 वाजता काल, म्हणजे पहाटे पहाटे पोचले असतं. तर आज दिवसभर तिथंच असतील आणि उद्याच्याला घरी येईन मग. तर काही कारणामुळं नव्हता माझा व्हिडिओ येत. म्हटलं चला आज काढूया. लाईक करायला विसरू नका. असं व्हिडिओ काढायला घेतलं ना, मला असं बोलायला आठवत नाही, काय असा प्रॉब्लेम होतो. म्हणून मी व्हिडिओ जास्त काढत नाही, बोलून असं ब्लॉग नाही तयार करत जास्त करून. जर कामात ह्याच्यात असेल तरच करते मी. तर आत्ता काय रानातलं काम नाही, पण संक्रांत जवळ आली आणि मला ब्लाऊजचा लोड आलाय. तसं काय होतंय, घरातलं पण काम असतं आणि ब्लाऊज पण शिवायचे असतात. आणि संक्रांत राहिली 2 ते 3 दिवस, परत घरातले ब्लाऊज आहेत आणि बाहेरचे पण ब्लाऊज आहेत. तर बाहेरचे ब्लाऊज भरपूर आहेत. सिलेक्शन काकडे कलेक्शन काय झालं? माझा मोठा मुलगा आहे. बोल ना. काय बोलू म्हणतोय. तर आज रविवार असल्यामुळे हा पण घरीच आहे. आलाय कालवा करत बाहेर. तर मी ब्लाऊज शिवते. काल निम्मा झालाय. निम्मा म्हणजे काल मी 3 ते 4 ब्लाऊज शिवलेत दिवसात आणि घरातलं काम उरकून. तर आज बघू किती होतात. करा व्हिडिओ कंटिन्यू. हा मी काल थोडासा पार्ट जॉईन करून ठेवले होते, कारण आम्ही दोघी जावा घरी येत. आज एक जाऊ गावाला गेली, तर सगळं दोघींवरच लोड आला होता. तर माझं स्वयंपाक होता माझ्याकडे, तर सगळा स्वयंपाक पटपट उरकून घातला मी, कारण मिशन चालू करायची होती. तर आत्यानं माझी मावळण सासून सासूबाई कामाला पण गेल्या 10 वाजताच. 10 वाजताच मी मिशनवर येऊन चालू करायला बसली मिशन. काय करणार, लोडच लय आलाय तेवढा. संक्रांतीला ब्लाऊज पाहिजेत बायकांना आणि दुपारून मग मिस्टर घरी येतात, त्यांना पण नाईटला असल्यामुळं झोप लागतेच. तर मिशन बंद करून ठेवावं लागते मला ते घरी आल्यावर. मिस्टर येईपर्यंत मी जेवढं होईन तेवढं शिवते. तरी 2 ते 3 ब्लाऊज मी कंप्लीट करते. एवढंच शक्य होतात मला, कारण तुम्ही म्हणता बायका 10 ब्लाऊज शिवतात येळाचे, पण मला नाहीत होत, उरकत नाही मला. कारण मी दररोज ब्लाऊज शिवायला नसते. रानातलं काम आलं तर रानात असते मी, आणि ज्या दिवशी रानातलं काम नसेल त्या दिवशी मी ब्लाऊज शिवते. आणि घरातलं पण भरपूर काम असतं. मला वाटतं असं घरातलं काम म्हणजे काय थोडंच असेल, तर तसं नाही. आमच्या घरात माणसं भरपूर असल्यामुळं स्वयंपाक जास्त असतो आमचा. 15-16 माणसं आहेत आमच्या कुटुंबामध्ये, म्हणजे खूप मोठी फॅमिली आहे आमची सगळी जॉईंट फॅमिली आहे. तर त्याच्यामुळे जास्तच काम असतं आम्हाला. तर आज रानातलं नव्हतं, आणि जरी असतं तरी नसते गेले, कारण ब्लाऊज आले होते. आणि मला ब्लाऊज पूर्ण करून परत माझी मधली जाव आहे,
तिला पण मशीन रिकामी करून द्यायची, कारण तिने पण साडी आणली आणि तिचा ब्लाऊज ती स्वतःच शिवते. मी फक्त बाहेरचं घेते. त्यांचे त्या दोघीजणी स्वतःचे ब्लाऊज स्वतःच शिवतात. तर तिला मशीन द्यावी लागली असती रिकामी करून, म्हणून लवकर बसले मी मशीनवरती शिवायला ब्लाऊज. तर चला किती होतात आज काय माहिती, पण एवढ्या 2-3 दिवसात पूर्ण करावंच लागतं. जेवढे आले तेवढे ब्लाऊजचा ढिगारा लागला आहे. मग तुम्हाला दाखवते मी. काही कट केलेले आहेत, काही असेच आहेत. हे कालच आलेत. हे तरी हे 4 असतील आणि कट केलेले 6 ते 7 आहेत. एवढ्या दिवसात होतात का नाही 3 दिवसात काय माहिती. जेवढं होईन तेवढं होईन. परत मला पण साडी घ्यायला जायचं आहे, माझी पण साडी, परत माझा ब्लाऊज, सासूबाईचा. जेवढं होईन तेवढं करणार आहे आता, शिवणार आहे. जेवढे नाही झाले तेवढे बघू, संध्याकाळचं जागून पूर्ण करावं लागतील. तर हा बघा, हा ब्लाऊज मी कंप्लीट केलेला आहे, कारण हा काल मी थोडासा जोडून ठेवला होता. सगळा ब्लाऊज पूर्ण जोडून ठेवलेला आणि फिटिंग आणि बाह्या बसवायच्या राहिल्या होत्या, मग तो मी आज पूर्ण केला. अगोदर हाच ब्लाऊज पूर्ण केला आणि नंतर मग परत दुसऱ्या कस्टमरचा ब्लाऊज होता कटोरी, आणि तो अगोदर दाखवला तो प्रिन्स कट होता आणि हा कट करायला घेतला आहे तो मी. हा कटोरी ब्लाऊज आहे आणि हा अर्जंट होता. तो काही जरा लेट दिला असता तरी जमला असतं, पण झालाय शिवून तर कशाला ठेवायचा ना, म्हणून तो अगोदर पूर्ण केला आणि नंतर ना हा घेतला. ह्याची कटिंग वगैरे केली, कारण मी पेपर अगोदरच कट करून ठेवते. नंतर ना माप वगैरे घेत बसत नाही मी, पेपर त्याच्यावरती ठेवायचा आणि कट करायचा. नंतर हा ब्लाऊज सगळा पूर्ण कट करून वगैरे घेतला, जोडून घेतला. आणि कसं झालं आहे बघा. तुमच्या इकडं काय शिलाई आहे ह्या ब्लाऊजची? साधाच आहे, फक्त लेस लावली आहे मी माझी. तर शिलाई कमेंटमध्ये सांगा किती आहे. तर फायनली सगळा ब्लाऊज पूर्ण केलेला आहे मी. तर दादा बघा तिथं बसला आहे अभ्यास करत, चष्मा वगैरे घालून, तिला गॉगल लागला आहे. तर खुर्ची मी घेतली ब्लाऊज शिवत असल्यामुळं. तर तो तिकडं टेबल घेऊन गेला आहे पलीकडं बेडकडं, आणि बेडवर बसून अभ्यास करतो. थोडासा अंधार पडतोय, त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही नीट. तर आजच्या पुरता एवढाच ब्लॉग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.